नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पैठणला. श्री एकनाथ महाराजांची षष्ठी होती, तर त्या निमित्ताने पैठण येथे मी आलेलो होतो नाथबाबांच्या दर्शनासाठी. तर ही मंदिराकडे जाण्याची वेस आहे आणि या वेशीतून मी जे आहे आतमध्ये जाण्यासाठी प्रस्थान केले. आणि पैठणची यात्रा असल्याकारणे भरपूर या ठिकाणी गर्दी वगैरे पण होती आणि दुकानं वगैरे लागलेले होते खेळण्याचे आणि काही साहित्याचे वगैरे आपण बघू शकताय. तर हे जे साईडला जे दिसत आहे हे ऑलरेडी तिथे असलेले परमनंट स्वरूपाचे व्यापारी आहेत, गाळे त्यांचे. तर तिथं आपल्याला भरपूर खेळणं साहित्य असल्या वस्तू भेटून जातात. तर या ठिकाणाहून आपल्याला जवळपास 200 मीटर जावं लागतं त्या ठिकाणी जे मुख्य द्वार आहे त्याच्यामध्ये जाण्यासाठी. तर हे जे मुख्य द्वार होतं या ठिकाणी आपण जे आपली चप्पल वगैरे सोडून आतमध्ये जाऊ शकतो. तर मी या ठिकाणी माझी रिमूव्ह केली शूज आणि आतमध्ये आलो. तर आपण बघू शकता या ठिकाणी भाविक भक्त बसलेले आहेत आणि हे जे आहे सागवानी लाकडांचं जे दिसतंय तुम्हाला, हे आहे नाथबाबांचे मंदिर. तर या ठिकाणी थोडीशी जी लाईन होती तर त्या लाईनमध्ये आम्ही थांबलो आतमध्ये जाण्यासाठी. आपण बघू शकता. तर 5 ते 10 मिनटं या लाईनमध्ये लागल्यानंतर आम्हाला आतमध्ये जाण्याचा संधी मिळाली. आमचा शौर्य या ठिकाणी फार खेळण्याचा प्रयत्न करत होता. आणि बघा या ठिकाणी ही दिंडी पण आलेली होती. त्यांच्या हातामध्ये झेंडे होते आणि टाळमृदंगाच्या गजरामध्ये त्या ठिकाणी हे जे भक्त होते अतिशय छान अभंग आणि गवळणी म्हणत होते. एकंदरीत त्यांच्या अभंगाच्या आवाजाने आणि गवळणीने तिथलं जे वातावरण होतं तर अतिशय छान अशा पद्धतीचं मंत्रमुग्ध झालेलं होतं. आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. तर ऑलरेडी या ठिकाणी जी होती गर्दी थोडीशी कमी होती, बिकॉज नाथषष्ठीच्या आदल्या दिवशी मी या ठिकाणी आलेलो आहे दर्शनासाठी. तर या ठिकाणी पुन्हा मला 5 ते 10 मिनटं वेट करावा लागला. आणि हे बघा मी आता नाथबाबांच्या या ठिकाणी आलो. दर्शन घेऊन मित्रांनो मी बाहेर आलो आणि या ठिकाणी बघा ही जी दिंडी आलेली होती तर अतिशय छान प्रकारे हे जे वारकरी होते तर या ठिकाणी भक्तिरसामध्ये न्हावून निघालेले होते. फुगडी ते खेळत होते आणि भगवंताचे त्या ठिकाणी गीत गात होते. तर हे दृश्य बघून खरंच मला त्या ठिकाणी निभावसुद्धा वाटत नव्हतं आणि मी पण या ठिकाणी त्याचा खूप काही आनंद घेतला, कारण ही खूप छान गोष्ट होती आणि वातावरण पण छान मंत्रमुग्ध झालेलं होतं. आणि या ठिकाणी काही महिला फुगडी वगैरे खेळत होत्या. हे सर्व दर्शन वगैरे आटोपून मी बाहेर आलो. त्यानंतर या खेळण्याच्या स्टोअरमध्ये आमच्या छोट्याशा शौर्यासाठी काही खेळणी वगैरे आम्ही चॉईस केले आणि खेळणी वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. धन्यवाद.